तुझी सून वैदेही मक्तेदार आज बँकेत नोकरीला गेली, ते पण तुझा माई साहेबांचा हुकूम डावलून. बया मिऱ्या वाटणार आहे सून. झालं सांगून निघ बाहेर, चल. माई अगं पण ऍक्च्युअल भविष्यवाणी तर ऐकून घे. काही दिवसातच वैदेही मक्तेदार स्वतः माई साहेबांच्या म्हणजे तुझ्या नियमांची घडी करून अशी बाजूला ठेवणार आहे. माई तुझ्या साम्राज्याचा पाया हालायला लागलाय बर का. वेळेतच सावर नाही तर. असा कसा सुटला तो थंडर? हा, एवढे दिवस तो आपला ताब्यात होता आणि अचानक कसा सुटला? मला पण कळलं नाही कसं झालं ते. पण थंडर एक काम सांगितलं होतं तुला, तेही धड जमलं नाही तुला. त्याच्यात 11 वाजेपर्यंत होतो मी. 11 वाजता बघून गेलो. आपल्या पोरांचा मॅटर झाला म्हणून गेलो आणि 2 तासांनी परत आलो. हे सगळं थंडर मला काही माहित नाही. आता त्या नाऱ्याला शोध. नाऱ्या पुरावा आहे माहिती आहे ना तुला. हा, नाऱ्या सापडला नाही ना लई मोठा घोळ होईल थंडर. तू काय बी कर, लाख लढ तरी कर, आकाश पातळी एक कर, पण पहिलं नाऱ्याला शोध. नाऱ्या गायब होणं परवडणार नाही आपल्याला. थंडर तू आत्ताच्या आत्ता जा नाऱ्याला शोध. काय बी करून मला लवकरात लवकर नाऱ्याचा विषय सलटवायचा आहे. मी बघतो. नाऱ्या, इकडे काय करतोस तू? नाऱ्या, नाऱ्या, नाऱ्या थांब. अजून किती दिवस थांबायचंय मी इथं? बाहेर पडलास तर संपला समज. त्याच्यानं तुझं ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवलंय. त्यामुळे जिथं आहेस ना तिथं सुरक्षित आहेस असं समज आणि शांत राहा. कसं सांगू तुम्हाला माझं काय होतं इथं? फक्त तुम्ही सांगितलंय म्हणून इथं थांबलोय मी. मला नाही थांबायचं इथं, मला जायचं इथनं. सांगितलेलं कळत नाहीये तुला? मरायचंय का तुला पण त्या नाऱ्यासारखं कुर्बान व्हायचंय? नाऱ्याचं काय? तुझा राईट हँड नाऱ्या थंडरला सापडला होता. ज्यानं त्याला जवळजवळ संपवलाच होता. मी त्याला तिथून सोडवलाय. मी सांगत नाही ना तोवर इथून हलायचं नाही. तरीही आगाऊपणा करून इथून निघालास ना तर त्या तेजापासून ना मी तुला वाचवू शकत नाही. यम, कळतंय का? कळतंय का? या आधी जशा तुला गोष्टी मिळत होत्या तशाच यापुढेही मिळत राहतील. निघते मी. फक्त मोबाईल मिळाला तर मिळणार नाही. काळोखात राहायची सवय करते. हे समज काय सुरू आहे तेज प्रताप? तुम्ही काय आमचं नाव पार तळागाळाला न्यायचा अजेंडाच घेतलाय का? माहित तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाहीये. माझं काही चुकलं काय? तुमचं काही चुकलं नाही, सुनबाईंचं चुकलंय समज. वैदेही काय झालं? माहित काय केलंय का त्यांनी? काय केलंय का म्हणजे तुम्हाला काही माहितच नाही? या तुमची बायको तुम्हाला काही सांगत नाही का? नाही, आम्हाला काही विचारत नाही, तुम्हाला पण काही विचारत नाही. माहिती तेज प्रताप, तुमची बायको बँकेत कामगार म्हणून नोकरीला गेलीये, कळतंय का? काय? आजवर मक्तेदार घराण्यात कोणी असं वागलं नाही तसं ती वागतेय. नाही, तुम्ही जो काही घोळ घालून ठेवलाय ना ते निस्तरताना आमच्या नाकी नऊ येत आहेत. खरं तर
पक्षात आमचं नाव खराब होत आहे, आमची इमेज आम्ही सांभाळण्याचा प्रयत्न करतोय, सगळं हँडल करण्याचा प्रयत्न करतोय. आता सुनबाई नोकरी करायला जात आहेत, यावरनं जर का चर्चा होणार असेल आणि आमच्या अब्रूचे धिंडवडे निघणार असतील ना, तर ते काही आम्ही खपवून घेणार नाही. नाही माई, असलं काही होणार नाही, तुम्ही काळजी नका करू. मी स्वतः जातीनं लक्ष घालतो आणि हे सगळं मॅनेज करतो. आलोच मी. ही रिसीट काउंटर नंबर 2 ला द्या आणि पूजा मॅम यांच्या फक्त KYC ची प्रोसेस कंप्लीट करून घ्या. वैदे मॅम, सॉरी पण मला मॅडम नका म्हणू ना. म्हणजे आता तुम्ही मक्तेदारांच्या सुनबाई झाल्या आहात ना. पूजा मॅम, आडनाव बदललं म्हणून स्वभाव नाही बदलला. तुम्ही अजूनही माझ्या सिनियर आहात, सो मी तुम्हाला मॅमच म्हणते. अगं वैदेही, तुझं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे बघ. बरं, कॅरी ऑन. बाजूला त्याच्यात आले, बाजूला त्याच्यात या ना, त्याच्यात या ना. बाजूला. नमस्कार नमस्कार नमस्कार. या ना त्याच्यात. अरे एक सांग मुलगे, रमवती आवाज. अरे तेज प्रताप दादा, तुम्ही इथे म्हणजे नमस्कार. ओ पिळणकर, काय प्रत्येक वेळेला वाघ मागे लागल्यासारखं येऊन माझ्या समोर उभं राहत आहे? का आवडतं का तुम्हाला? हे बघा, आज तुमच्याशी माझं काही काम नाहीये. आज माझ्या बायकोशी काम आहे. तर तेज प्रताप, हा, का आलाय तिकडे? का आलोय म्हणजे? बरं, बँकेत लोक काय येतात बरं? तुम्ही सांगा ना, बँकेत लोक काय येतात? काम आहे म्हणून येतात ना. अहो, माझं पण तुमच्याकडे काम आहे म्हणून आलोय. हा, सांग, 1 मिनिट. हा, थंडर, हे घे, वाचा. काय? वाटलंच होतं मला, तुम्ही मला हा प्रश्न विचारणार हे वाटलंच होतं, बरोबर की नाही थंडर? म्हणून आम्ही एक वेगळं प्लॅनिंग ना आलोय. 1 मिनिट सांगतो. हा, हे तुम्ही ठेवा, तुम्ही नंतर वाचा ते. थंडर, घेऊन ये सरप्राईज. ते आम्ही तुमच्यासाठी ठळक अक्षरात बोर्ड लिहून आणलंय, म्हणजे कसं तुमच्या डोक्यात ते फिट ठळक बसावं म्हणून. आणलं काय? चला वाचा.